Hi everyone. We have to last from this lecture the rotational dynamic we have to start, and today is a discuss about the this centripetal force. Okay. आता रोटेशनल डायनॅमिक्स टॉपिकमध्ये आपण पहिल्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये द व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक कोनिकल पेंडुलम मे बी जे काही पाहिलं ते आपण. तर आज आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, सेंट्रिपिटल फोर्स डिस्कस करायचं आहे. मग रोटेशनल डायनॅमिकमध्ये न्यू आपल्या स्लॅबसमध्ये जे आहे ते न्यू स्लॅबसमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन दोन्ही जे टॉपिक जे आहे ते कॉम्बिनेशन केलेलं आहे. मग त्याला आपण रोटेशनल डायनॅमिक म्हणून नाव दिलं आहे. डायनॅमिक म्हणजे काय, त्याचा फोर्स आणि ॲक्सेलरेशनचा आपण स्टडी करतो, त्या ऑब्जेक्टचा आणि फोर्सचा. फोर्स आणि मोशन दोन्ही एक कॉम्बिनेशन झाल्यावर त्याला आपण डायनॅमिक म्हणतो. आणि डायनॅमिक म्हणजे त्या ऑब्जेक्टचा ते ऑब्जेक्ट ॲक्सेलरेशनमध्ये असलं पाहिजे, आपण त्याला डायनॅमिक असं वर्ड्स यूज करतो. करेक्ट. नाऊ टुडे इज अ डिस्कस अबाउट द सेंट्रिपिटल फोर्स. We know all of you what is meant by centripetal force, but today is discuss about the in details. Centripetal force, first of all, what is meant by circular motion? Circular motion म्हणजे काय? When a particle or object revolves around the circumference of circle is called as a circular motion. करेक्ट. हा पार्टिकल्स आहे. कोणता एखादा ऑब्जेक्ट असेल तो मग काय परफॉर्म करायला पाहिजे, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ सर्क्युलर मोशन. करेक्ट. नाऊ in case of circular motion, there are two types of forces. One is a centripetal force and centrifugal force. But today is discuss about the centripetal force. And what is meant by centripetal force? Why the study of centripetal force? Listen carefully. ठीक आहे. आता centripetal force म्हणजे काय? Centripetal force is the force acts on the particle or object performing uniform circular motion which along the radius of circle and directed टूवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे हा सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स एक फोर्स आहे. मग कशावर ॲक्ट होतो, हा तुमचा ग्रीन कलर जो तुमचा पार्टिक्युलर ऑब्जेक्ट दिसतो, मग हा ऑब्जेक्ट काय परफॉर्म करतो, परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड विच इज अलॉंग द रेडियस ऑफ सर्कल. करेक्ट. ओ अँड दिस ग्रीन ऑब्जेक्ट, दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल, means this is the radius of the circle r and directed towards the center of the circle is called as a centripetal force. But here particle or object performing uniform circular motion. What is meant by, what is the definition of uniform circular motion? When particle or object moving with uniform circular motion, it is necessary to centripetal force. Then what is the definition of uniform circular motion? When particle or object moving along the circumference of circle with constant speed or uniform speed or same speed is called as a uniform circular motion. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे याची स्पीड कशी असली पाहिजे, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल सोबत मुव्हिंगमध्ये कॉन्स्टंट स्पीड असली पाहिजे, तरच त्याला आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणता येते. कधी पॉसिबल आहे, हा फोर्स या पार्टिकलवर ॲक्ट झाला पाहिजे, हा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. मग विच इज द अलॉंग द ऑफ रेडियस ऑफ सर्कल. हा इथला ॲरोला ऑब्झर्वेशन करा, हा ॲरो जो आहे डायरेक्टेड टुवर्ड्स आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल मीन्स सेंट्रिपिटल फोर्स. अँड दिस ॲरो इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. इकडल्या साईडला जर असेल तो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. मग सर सेंट्रिपिटल फोर्स कशासाठी स्टडी करायचं, वाय द स्टडी हिअर सेंट्रिपिटल फोर्स. लिसन केअर, ऑब्झर्व करा. हा पार्टिकल आहे. करेक्ट. हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे या पार्टिकलवर ॲक्ट होतो. मग हा पार्टिकल जो आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. करेक्ट. इन कॉन्स्टंट स्पीडनं. मग कोण, अलॉंग द विच रेडियस ऑफ द सर्कल आर. करेक्ट. अँड दिस हा जो याच्यावर फोर्स ॲक्ट झाल्यामुळं हा जो ऑब्जेक्ट आहे हा सेंटर पॉईंट ओ पासून ते त्याला सोडत नाही. म्हणजे याचा अर्थ ओ आणि हा जो ऑब्जेक्ट ग्रीन कलर जो ऑब्जेक्ट आहे ते एकमेकांसोबत बाउंड करून ठेवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तो ऑब्जेक्ट जो आहे हा ऑब्जेक्ट ग्रीनवाला, म्हणजे याचा अर्थ डायरेक्टेड टुवर्ड्स तिकडल्या त्याला खेचल्या गेलं जातं, त्याला सोडत नाही. म्हणजे याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन काय सांगता येते आपल्याला कन्क्लुजन, इफ सेंट्रिपिटल फोर्स इट मस्ट बी नेसेसरी टू परफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे याचा अर्थ जर या पार्टिकलला सर्क्युलर मोशन जर त्याला परफॉर्म करायचं असेल तर सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा आहे. जर सेंट्रिपिटल फोर्स आहे म्हणून तर हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये याचा अर्थ
सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. याचा अर्थ सेंट्रिपिटल फोर्स 0 आहे. इन द अब्सेन्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स देन दिस पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट डज नॉट परफॉर्म द सर्क्युलर मोशन. म्हणजे याचा अर्थ ते सेंट्रिफ्युगल फोर्स असेल. ठीक आहे. म्हणजे हा ऑब्जेक्ट, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन, सेंट्रिपिटल फोर्स, दिस अ व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. This object is moving along the circumference of circle uniform with constant speed is called as a uniform circular motion. There is only one possible, the centripetal force. This centripetal force acts on a particle and this particle revolves along the circumference of circle which is along the radius and directed towards the center of the circle. जर फिजिकल सिग्निफिकन्स काय सांगते, जर फॉर्म्युल्यामध्ये जर डायरेक्टेड टुवर्ड्स कडे असेल, खेचले गेलं जातं तर निगेटिव्ह साईन येतं, जर अवे असेल तर पॉझिटिव्ह. करेक्ट. दिस इज अ फॉर्म्युला. Fc is equal to mv square by r, where Fc is a centripetal force, m is a mass, v is a velocity, and this r is a radius. This is general introduction of this centripetal force. Okay, next. Okay, next this is characteristics. First, this force providing this acceleration is the centripetal force or radial force is equal to minus mr omega square. This is a फॉर्म्युला ऑफ दिस सेंट्रिपिटल फोर्स, मायनस एम व्ही स्क्वेअर बाय आर. करेक्ट. ते फॉर्म्युला आहे, म्हणजे डायरेक्टेड टुवर्ड असल्यामुळे निगेटिव्ह साईन येतं, निगेटिव्ह साईनचे इंडिकेट करतं. मग ते हे फॉर्म्युला कसं आपल्याला कसं भेटता येतं त्याच्यामध्ये, की ते व्ही स्क्वेअर आहे ना, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, तिथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, मग तुम्हाला हे इक्वेशन भेटतं मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे हा मिनिंग काय होतो, हा जो फोर्स आपल्याला काय प्रोव्हाइड करते, त्या पार्टिकलला ॲक्सेलरेशन, म्हणजे त्याला काय म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स और रॅडियल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स इज ऑल्सो कॉल्ड एज अ रॅडियल फोर्स, आपण त्याला असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ त्यालाच कोणतं ॲक्सेलरेशन म्हणतो, तो सेंट्रिपिटल फोर्स काय प्रोव्हाइड करते, त्या ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन प्रोव्हाइड करते. मग ते सेंट्रिपिटल फोर्स ॲक्सेलरेशन करते, याचा अर्थ त्या ऑब्जेक्टला मग कोणतं ॲक्सेलरेशन म्हणतो, त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स आहे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. करेक्ट. नेक्स्ट, सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज द रियल फोर्स अँड इट इज अन इनर्शियल फ्रेम. सेंट्रिपिटल फोर्स जे आहे, रिअल फोर्स आहे, ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, सिम्प्लिफाईंग करता येतं, त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स सांगता येतं, त्याचं ऑल क्वांटिटी डिस्क्राईब करता येतं, त्याच्या आपल्याला प्रॅक्टिकली आपल्याला पूर्ण त्याचं प्रूफ सांगता येतं, की सेंटर पॉईंटपासून जो तुमचा ऑब्जेक्ट असेल, पार्टिकल असेल, ते एकमेकांसोबत बाउंड करते, ते एकमेकांसोबत सोडत नाही. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल, जर सेंट्रिपिटल फोर्स त्या ऑब्जेक्टवर जर ॲक्टेड झाला असेल तर तो ऑब्वियसली 100% सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. मग जर समजा सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत नसेल, म्हणजे याचा अर्थ तिथं सेंट्रिपिटल फोर्स अब्सेन्स आहे, मग तो हा जो आहे इट इज अ रिअल फोर्स म्हणता येणार नाही. अँड दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. इट इज अ रिअल फोर्स अँड इट इज अन इनर्शियल फ्रेम. नेक्स्ट, व्हॉट इज बाय इनर्शियल फ्रेम? It is an inertial frame of reference in which we are observing that the body is performing uniform circular motion. Inertial frame of reference म्हणजे काय, जो तुम्ही ऑब्झर्व करा त्या ऑब्जेक्ट जे तुमचा जो बॉडी आहे ते काय परफॉर्म करते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, म्हणजे त्याला काय म्हणतो, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतो. आलं लक्षात? सर, व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स? दिस इज अ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इफ सपोज दिस इज अ अर्थ अँड दिस इज अ मून. ओके, द मोशन ऑफ मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन सर्क्युलर ऑर्बिट. करेक्ट. हा मून आणि अर्थ, हा मून कधी सोडत नाही अर्थला, म्हणजे याचा अर्थ फोर्स कोणाकडे आहे, अर्थकडे. म्हणजे कोणाकडे ॲक्ट होतो, हा फोर्स याच्यावरती ॲक्ट झाल्यानंतर हा जो मून जो आहे, म्हणजे बॉडी जे आहे, एखादा ऑब्जेक्ट असेल, एखादं पार्टिकल असेल, ते काय करतं, या रेड कलरचा ॲरो डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे याचा अर्थ इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे द मोशन ऑफ मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन सर्क्युलर ऑर्बिट. कधी सोडत नाही, म्हणजे याचा अर्थ काय परफॉर्म करते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे जे काही मूनचं जे रोटेशन आहे ते त्या रोटेशन हे कॉन्स्टंट स्पीडनं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ती करते. म्हणजे याचा अर्थ हा फोर्स जो आहे अर्थ, म्हणजे याच्यावरती या मूनवरती ॲक्ट होते, मग हे काय परफॉर्म करते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. मग यालाच काय म्हणतो आपण, आणि हा जो फोर्स आहे मून जे आहे डायरेक्टली टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कलकडे आहे, म्हणजे याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. मग तुम्हाला समजलं असेल की मून आणि अर्थ या दोघांमध्ये बाउंड केलेला फोर्स म्हणजे कोणता फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. जर समजा हा मोशनमध्ये नसेल, म्हणजे तिथं नॉन इनर्शियल फ्रेम रेफरन्स येते, म्हणजे याचा अर्थ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये येत नाही. असं आहे का की मून रोटेशन आता जे काही कॉन्स्टंट आहे, समजा फॉर एक्झाम्पल त्याला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी 27.3 डेज लागते, त्याचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. असं आहे का कधी 100 दिवस लागले, कधी 120 दिवस लागले, 150 दिवस लागले, असं नाही. त्याचं
करेक्ट. म्हणजे मग ते नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स होतं. मग इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स त्या बॉडीचं कसं असलं पाहिजे, परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे आता मोशन ऑफ मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ इन सर्क्युलर ऑर्बिट विथ परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दिस इज once again, what is the first characteristics? This force providing this acceleration is the centripetal force or radial force minus mr omega square. And next characteristic, it is the real force and it is an inertial frame of reference. Third, it is an inertial frame of reference in which we are observing that the body is performing uniform circular motion. म्हणजे inertial frame of reference काय ऑब्झर्व करतो त्या बॉडीचा, परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सगळे काय खूप सारे एक्झाम्पल आहेत. द मोशन ऑफ ऑल सॅटेलाइट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. सॅटेलाइटचं पण एक्झाम्पल घ्या, असं कसं इकडे हा सॅटेलाइट आहे. नंतर मग ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन इलेप्टिकल ऑर्बिट ऑर सर्क्युलर ऑर्बिट. ओके, हे एक्झाम्पल आहे. त्याचे कॉन्स्टंट स्पीडनं ते त्यांचं रोटेशन कम्प्लीट करतं. जर समजा तुम्ही असं कन्सिडर केलं द मोशन ऑफ अर्थ द रिव्हॉल्व्स अराउंड द सन, मग आता जे काय 365 डेज कंप्लीट एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी अर्थला तिथं आहे. म्हणजे याचा अर्थ ते सर्क्युलर मोशन आहे. कधी असं आहे का, नाही 400 दिवस लागले, असं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे याचा अर्थ सनचा इफेक्ट अर्थवर, म्हणजे याचा अर्थ एकमेकांना सोडत नाहीत. म्हणजे याचा अर्थ या दोघांमध्ये सेंट्रिपिटल फोर्स आहे. म्हणजे याच्यावर आपल्याला कन्क्लुजन काय भेटते, द सेंट्रिपिटल फोर्स इट मस्ट बी नेसेसरी टू प्रोव्हाइड सर्क्युलर मोशन. म्हणजे ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी ते सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी आहे. नेक्स्ट, in magnitude, what is the formula? There is a mv square by r. Fr is a centripetal force, Fr means radial force is equal to mv square by r. Centripetal force means the resultant of all the real forces. याचे मीनिंग काय होते पहा, सेंट्रिपिटल फोर्स मीन्स द रिझल्टंट ऑफ ऑल द रिअल फोर्स. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, प्रत्येक पॉईंटचं रिझल्टंट रिअल फोर्सेस काढा. म्हणजे कसं काढायचं, फॉर एक्झाम्पल हे पहा, आता समजा हा एक पॉईंट आहे, म्हणजे इथला एक रिअल फोर्स, करेक्ट, इथला एक रिअल फोर्स, या पॉईंटचा प्रत्येक पॉईंटचा रिअल फोर्स सगळ्याला काय करायचं, ॲड करायचं. म्हणजे समेशन घ्यायचं. म्हणजे काय करायचं, रिझल्टंट फोर्स नेट फोर्स काढण्यासाठी इथला फोर्स F1 F2 F3 F4 सो ऑन F1 F5 सो ऑन Fn. मग सगळ्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला काय भेटतं तिथं, ऑल द रिअल फोर्सेस. मग हे त्या इक्वेशनवरून आपल्याला काय काढता येतं, द इक्वेशन फॉर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इन्व्हॉल्विंग द period and frequency of circular motion can also be combined with the second law equation. Thus there are three common ways of the writing equation. The summation over f म्हणजे resultant force mv square by r. मग हा इक्वेशन कसं येतो माहिती आहे का, द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी v इज इक्वल टू r ओमेगा. मग हे व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. म्हणजे इथं काय v स्क्वेअर आहे, म्हणजे याचा अर्थ r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. न्यूमरेटर r स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटर सिंगल r आहे, म्हणजे गेट कॅन्सल. मग 4 स्क्वेअर mr कसं येतं, मग तुम्हाला माहित आहे what is the formula of angular velocity in the form of frequency omega is equal to 2πl. मग तिथं काय येतं, नाहीतर मग ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी ओमेगा इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय टी, हा एक असं इक्वेशन आहे. इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येतं, मग ते स्क्वेअर आहे, म्हणजे 4 स्क्वेअर टी स्क्वेअर mr, करेक्ट. पण 1/t स्क्वेअरला काय लिहितं, एफ स्क्वेअर. म्हणजे याला काय येतं 4 स्क्वेअर mr एफ स्क्वेअर. इथं एफ स्क्वेअर घ्या किंवा एल स्क्वेअर घ्या, व्हॉट विल इट मे बी. अँड एफ नेट is the magnitude of the net force that causes the circular motion. सर्क्युलर मोशनसाठी एवढं सगळं पॉसिबल आहे, करेक्ट. एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. ओके, आता पास एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. तर आता सेंट्रिपिटल फोर्सचं एक्झाम्पल आपल्याला कसं एक्सप्लेन करता येते. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स इज द फोर्स ॲक्ट्स ऑन अ पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट. आता हे आपला एक ऑब्जेक्ट आहे तर, correct, along the radius center of the circle, and this is a performing uniform circular motion directed toward the center of the circle means centripetal force, correct. इथं बघा ऑब्जेक्ट किती आहे, 1 2 3 4 5 6. ओके, ऑब्जेक्ट म्हणजे तुमचं इथं व्हेकल आहे. इथं समजा असं कन्सिडर करा, हे सगळे जेवढे काही 6 जे कार जे आहेत हे कोणत्या पाथमध्ये रिव्हॉल्व होते, हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ. म्हणजे यालाच काय म्हणतो, बँकिंग ऑफ कर्व रोड. ओके, कर्व रोड म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये असं हे सगळे मोशनमध्ये येतात, करेक्ट. 1 2 3 4 5 6. मग कसं यांचं सेंट्रिपिटल फोर्स कुठं जास्त होतं कुठं कमी होतं ते पहा. आता असं कन्सिडर करा, इथं सेंटर ऑफ पॉईंट आहे, हे फर्स्ट कारवरती, याचा अर्थ हे याला सोडत नाही, म्हणजे याला काही प्रॉब्लेम नाही, करेक्ट. हा मोशनमध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ इथला सेंटर ऑफ पॉईंटचा इथला फोर्स ॲक्ट झाला, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे. इथं सेकंडवरती सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट आहे, इथं सेंट्रिपिटल फोर्स आहे. पण इथं थोडं सेंट्रिपिटल फोर्स कसं झालं, इथं लेस झालेलं आहे, कारण का हे स्लाईड होत चाललं आहे, फ्रिक्शनमध्ये येत चाललं आहे. म्हणजे याचा अर्थ इथं मॅक्झिमम स्पीड झाली असेल
इट डज नॉट प्रिव्हेंट्स टू द कार फ्रॉम द स्लायडिंग और स्लिपिंग. म्हणजे आता आपण कंट्रोलच्या बाहेर आहे, म्हणजे याचा अर्थ त्याला आपण स्लिपिंगपासून प्रिव्हेंट करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ सेंट्रिपिटल फोर्स कमी व्हायला आहे. कोणत्या फिफ्थ नंबर कारवरती. करेक्ट. इथं काय 6 नंबर कारवरती सेंट्रिपिटल फोर्स 0 आहे. म्हणजे याचा अर्थ का 0 आहे, कारण आता ते रिअल फोर्स नाही, ते इमॅजिनरी फोर्स आहे. इनर्शियल फ्रेम नाही, ते नॉन इनर्शियल फ्रेम आहे, कारण का त्याची स्पीडच कॉन्स्टंट नाही. करेक्ट. इनर्शियल फ्रेममध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, याचा अर्थ तिथं कॉन्स्टंट स्पीड असते. जर कॉन्स्टंट स्पीड जर असली असते तर हा इथला पाथ सोडला नसता. करेक्ट. हा व्हेइकल ऑब्जेक्ट. करेक्ट. म्हणून हा इकडला पाथ गेल्यामुळे तिथं सेंट्रिफ्युगल फोर्स झाला, इमॅजिनरी फोर्स झाला, शिडो फोर्स झाला, नॉन इनर्शियल फ्रेम झाला. ते आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये पाहायचं आहे. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ इथं कमी झाल्यामुळं, म्हणजे याचा अर्थ काय सांगता येतं, इफ द सेंट्रिपिटल फोर्स in the absence of centripetal force that does not perform the circular motion, इथं along the banking of curve परफॉर्म करता आला नाही. करेक्ट. दिस एक्झाम्पल ऑल्सो इज डिस्कस अबाउट द प्रिव्हियस स्लाइड. म्हणजे पहिल्याच्या स्लाइडमध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे. इथं प्लॅनेट कन्सिडर करा, सॅटेलाइट कन्सिडर करा. ऑल आर मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड एज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इज ऑल अबाउट द सेंट्रिपिटल फोर्स. ओके, थँक्यू. अँड हा जो तुमच्या बोर्डासाठी जो आहे 2 मार्कासाठी डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स, नाहीतर मग एक्सप्लेन सेंट्रिपिटल फोर्स और व्हॉट आर द एक्झाम्पल ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, नाहीतर मग नेक्स्ट आपण जेव्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जेव्हा सेंट्रिफ्युगल फोर्स डिस्कस करू, मग ते सेंट्रिफ्युगल फोर्स विचारत असेल किंवा डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, मग ते स्लॅबसला पण आहे. आणि मग त्याच्यावरती एमसीक्यू विचारतात किंवा एखादा प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, आपण पाहू नेक्स्ट.